नमस्कार. तर आज 19 मे 2024 रोजी लॉकडाऊनचे फटके पार्ट 1 या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन हे केलं आहे सुमित रनवरे सर यांनी. तर तुम्ही आज ही फिल्म बघितलीत, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून आलात, तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल किंवा तुमचा रिव्ह्यू काय असेल फिल्म संदर्भात? कशी वाटली तुम्हाला ही फिल्म? छान वाटते. सुमित रनवरेंनी जी फिल्म डायरेक्ट केलेली आहे, ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचं काम पण छान झालेलं आहे आणि फिल्मचं एकंदरीत स्टोरी पण छान होती आणि कॅरेक्टरायझेशन छान झालेलं आहे. एक ॲनिमेशन छान केलेलं आहे त्यांनी ऑल ओव्हर त्या फिल्मवरती खूप सारी अशी मेहनत केलेली आहे. मेहनत करून ती एक फिल्म त्यांनी बनवलेली आहे, जी ऑडियन्सपर्यंत त्यांनी ठेवलेली आहे. त्या फिल्ममध्ये बघताना खरंच लॉकडाऊनची एक आठवण येते. म्हणजे लॉकडाऊनचे आपण जे दिवस काढलेले आहेत ते आपल्याला कळतात की काय लॉकडाऊनमध्ये सिच्युएशन होती ती. छान वाटली एकंदरीत फिल्म. बाकीचे जे सगळ्यांनी जे ॲक्टर लोक आहेत त्यांनी पण छान काम केलेलं आहे त्या फिल्ममध्ये. तर फिल्म तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडेल आणि मित्रांना पण दाखवा. 5 बर्ड्स या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा, जेणेकरून बाकीच्या लोकांना सुद्धा त्या फिल्मबद्दल कळेल. तर आम्हाला असं कळालं की तुमच्या काही मित्रांनी पण यात काम केलेलं आहे. तर तुम्हाला तुमच्या मित्रांचं काम कसं वाटलं आणि कोणी कोणी काम केलं आहे? छान वाटलं. माझ्या टीममध्ये मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्यापैकी राजवीर पाटील, गणेश, श्रीकांत ढवळे ह्यांनी छान काम केलेलं आहे. मला त्यांना पडद्यावरती बघायला खूप छान वाटलं या फिल्म निमित्ताने. आणि फिल्ममध्ये कॉमेडी खूप आहे, तर तुम्हाला कशी वाटली कॉमेडी? म्हणजे हसायला येतं का नाही? हो, छान झालं ते. कारण जे कॉमेडी त्यांनी जी दिली ती प्रत्येक एक डायलॉगला किंवा एक पंच देऊन जाते त्या फिल्ममध्ये. एक मूड चेंज होतं फिल्म बघताना. की असं नाही की तुम्ही लॉकडाऊनमध्ये जे दिवस काढलेत ते दिवस तुम्ही मेमोराईज करतात. तुम्हाला फिल्म कॉमेडी असल्यामुळं अजून सुद्धा तुम्हाला एंटरटेनमेंट होतं त्या फिल्ममधून. हो, एकंदरीत छान झाली. याचा सेकंड पार्ट येणार आहे मी असं ऐकलंय आणि तो पण बघायला मला नक्कीच आवडेल. त्याचं वेटिंगमध्ये आहे. हो. तर या चित्रपटाचा पार्ट 2 म्हणजे लॉकडाऊनचे फटके पार्ट 2 हा लवकरच रिलीज होणार आहे याच वर्षी. आणि तर चालेल, मग आपण भेटूयात लवकरच. नेक्स्ट पार्ट 2च्या स्क्रीनिंगला या नक्की. थँक्यू.